कधी कधी छान आवरून असं स्वतःकडे आरशात पाहिलं ना, तर असं वाटतं की थोडं जास्तच पोट सुटलं आहे, अजून थोडी तब्येत कमी असली असती तर आणखीन छान दिसली असती. हो ना, असं तुम्हाला पण वाटतं ना? आणि साहजिकच वाटणारच, कारण बॉडीमध्ये खूप जास्त फॅट्स असले, पोट पुढे दिसत असेल तर दुपट्टा आणि ओढणी ही घ्यावीच लागते. आणि बऱ्याच वेळेला काय होतं की असं जर शरीरामध्ये अतिरिक्त चरबी साठलेली असते, बॉडी खूप जाड असते, तेव्हा पाहिजे तसे आपल्याला कपडे वेअर करता येत नाही. तर असं मला पण बऱ्याच वेळेला वाटायचं आणि ते फायनली मी महिन्यामध्ये करून दाखवलं. तर महिन्यात माझं 5 किलो वजन कमी झालं, ते पण फक्त दही आणि भाकरी. आणि त्याचबरोबर तेल मीठ पूर्णपणे बंद केलं. एक आठवडाभर मी फक्त दही भाकरी खात होती जेवणामध्ये, आणि ते कसं मी फॉलो केलं आणि महिन्यात माझं 5 किलो वजन कसं कमी झालं हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगत आहे. त्यामुळे व्हिडिओ हा कुठेही स्किप न करता पूर्ण बघा. ज्या महिला खूप जास्त जाड आहे, त्यांच्या शरीरामध्ये खूप जास्त फॅट्स वाढलेले आहे, चरबी साठलेली आहे, काही केल्या कमी होत नाही आहे, तर त्यांच्यासाठी आजचा व्हिडिओ खूप हेल्पफुल ठरणार आहे. कारण मी अशा ह्या सवयी सांगितलेल्या आहे आणि त्याचबरोबर 9 गोष्टी मी फॉलो करायला सांगितलेल्या आहे की ते तुमचं बघा पोट आणि वजन झटक्यात कमी करतील. फक्त व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा. आणि ज्या मी सवयी आणि ज्या मी गोष्टी सांगितलेल्या आहेत 9 गोष्टी, तर त्या तुम्हाला करायच्याच आहे. कुठलंही डाएट करायची गरज पडणार नाही. चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात प्रथम बघा, सकाळी उठल्याबरोबर आहे ना, तुम्ही उपाशीपोटी ह्या 2 गोष्टी करायच्या आहेत. एक तर सकाळी उठून कोमट पाणी किंवा तांब्याच्या भांड्यातलं पाणी प्यायचं आहे, नाहीतर मग असा हा काढा करायचा आहे. आता हा काढा मी लास्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेला आहे, पण ती माझी रोजची डेली सवय असल्यामुळे मी तुम्हाला आज दाखवते आहे. आता 1 कप पाणी ठेवायचं, त्या पाण्यामध्ये बघा आलं किसून घालायचं. आलं वजन कमी करण्यास खूप फायद्याचं आहे, त्याने झटक्यात वजन कमी होतं. आलं आणि दालचिनीचा एक छोटासा तुकडा टाकायचा. आता उन्हाळा असल्यामुळे हीट वाढू शकते, क्वांटिटी कमी करायची आहे. तुम्हाला जर हीट वाढत असेल तर आता मला सवय झाली आहे, त्यामुळे मी रोजचा हा काढा मी घेतेच. उपाशीपोटी हा काढा घ्यायचा. बऱ्याच जणांना सवय असते की साखरेचा चहा उपाशीपोटी, म्हणजे उठल्या उठल्या चहा करायचा, अशी सवय मला पण होती. पण मी साखर हळूहळू कमी करून बंद केली आणि आता त्या ठिकाणी बघा मी असा हा काढा घेते. आलं आणि दालचिनी उकळून घ्यायची आहे. उकळल्यानंतर त्याचा पूर्ण अर्क त्यामध्ये उतरला पाहिजे. तर दालचिनी ही तिखट असल्यामुळे बघा पचनक्रिया सुधारते आणि मेटाबॉलिझम बूस्ट होऊन अगदी बघा BP शुगरवाल्यांना खूप फायद्याचा आहे हा काढा. हा सकाळी उठल्याबरोबर उपाशीपोटी घ्यायचा आहे. आता हे उकळल्यानंतर बघा त्यामध्ये अर्ध लिंबू, म्हणजे एवढं लिंबू पिळायचं नाही, अगदी थोडंसं पिळून घ्यायचं आहे. आणि त्यामध्ये 1 चमचा मध घालायचे आहे. छोटा चमचा आहे, म्हणजे आपला जो नाश्त्याचा चमचा असतो तो अर्धा चमचा मध घालायची. ते पूर्ण मिक्स करायचं आहे. आता बऱ्याच जणांना बघा चहा किंवा गोड खाण्याच्या क्रेविंग्स होत असतात, तर त्या ठिकाणी तुम्ही असं सकाळी उठल्याबरोबर चहा बंद करून असा हा काढा घ्यायचा आहे. ह्या काढ्याने एवढं पोटातली चरबी बघा जागेवर वितळायला लागेल आणि तुम्हाला 8 दिवसातच फरक जाणवेल. तुम्ही रेग्युलर घ्यायचा आहे हा उपाशीपोटी काढा घेऊन. तुम्हाला त्यानंतर बघा एक्सरसाइज करायची आहे, हलकेसे व्यायामाचे प्रकार करायचे. तुम्ही कुठलेही व्यायामाचे प्रकार करू शकता, भरपूर आहेत, करेल तेवढे थोडे आहेत. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये वेगवेगळे प्रकार दाखवते. आता माझ्या बॉडीला सवय झाली आहे, मी रोजचे सूर्यनमस्कार, स्ट्रेचिंगचे प्रकार, पोटावरचे व्यायाम, अनुलोम विलोम, कपालभाती, पुन्हा भरपूर सारे आसन आहेत, त्याच्याबरोबर मेडिटेशन, असे वेगवेगळे प्रकार मी 20 ते 25 मिनटं किंवा कधी कधी अर्धा तास पण होऊन जातो, असे हे व्यायामाचे प्रकार मी डेली करते. तर ते तुम्हाला करायचे आहे. तुम्हाला 8 दिवसातच फरक जाणवेल बघा. आणि हे सगळे पोटावरचे जे मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवले, हे पोटावरचे व्यायामाचे बेस्ट प्रकार आहेत. ज्यांना खरंच मनापासून वजन आणि पोट कमी करायचे तर त्यांनी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा. आणि एवढा हेल्पफुल ठरेल तर मी स्टेप बाय स्टेप त्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. आहार कसा घ्यायचा, त्याचबरोबर कुठल्या 9 गोष्टी फॉलो करायच्या, आणि तसेच बघा आपल्याला रोजच्या डेली काय सवयी असल्या पाहिजे, तर त्यासुद्धा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. उठल्याबरोबर बघा सकाळी लवकर उठायचं. उठल्याबरोबर तुम्हाला कोमट पाणी घ्यायचे किंवा तांब्याच्या भांड्यातलं पाणी तोंड न धुताच घ्यायचे. त्यानंतर तुम्हाला तो काढा घ्यायचा आहे आणि काढा घेऊन उपाशीपोटी तुम्हाला काढा घेऊन थोडासा व्यायाम करायचा आहे. 15-20 मिनटं केलात तरी चालेल. जरी तुम्हाला सकाळचे जमत नसेल तर तुम्हाला जसा वेळ मिळेल तसं तुम्ही करायचं आहे. आता सकाळी आणि रात्री इव्हिनिंगला, म्हणजे संध्याकाळची वेळ व्यायामासाठी बेस्ट आहे. शक्यतो मी तर म्हणेल सकाळीच करा.
तर खूप शरीराला फायदा होतो, फ्रेश वाटतं, दिवसभर थकवा जाणवत नाही आणि बॉडीला तुम्ही जेवढा स्ट्रेच द्याल, जेवढा आपल्या बॉडीला ताण बसेल व्यायाम करताना, तेवढं आपल्या बॉडीवरचे फॅट्स हळूहळू रिड्यूस व्हायला लागतात. पोटावरची पुन्हा आपल्या ज्या बॉडीमध्ये जिथे जिथे फॅट्स आहेत, चरबी आहे साठलेली, ती हळूहळू वितळायला लागेल आणि नंतर तुम्हाला बघा हलकं हलकं वाटेल आणि सर्वात शेवटी पोट कमी होऊन वजन कमी होईल. जेव्हा तुमच्या शरीरातील फॅट लॉस झाल्यानंतरच वेट लॉस होणार आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यामुळे ह्या सवयी तुम्ही करायच्यात आणि ह्या 9 गोष्टी तुम्ही फॉलो करायच्या आहेत. तर आज मी तुम्हाला कुठल्याही प्रकारचं डाएट सांगणार नाही आणि डाएट करायचंच नाही आहे. तुम्हाला फक्त सवयी आणि ह्या ज्या मी तुम्हाला 9 गोष्टी सांगितल्या त्या फॉलो करायच्या आहेत, ज्याने तुमचं पोट भरेल आणि शरीर हलकं करायला मदत होईल. तर बघा, ना उपाशी राहायचं आहे, ना स्वतःला त्रास द्यायचा आहे. फक्त योग्य सवयी आपण वेळोवेळी लावायच्या आहेत. वाढत्या वयामध्ये ह्या गोष्टी चालू होतात. तुम्हाला आत्ता काही वाटणार नाही, पण जेव्हा तुमचं वय 45, 50, 55, 60 व्हायला लागेल, तेव्हा तुम्हाला एक आजार उद्भवतील आणि खूप जास्त फॅट्स वाढल्यावर शरीरामध्ये, तर मग आपल्याला अगदी चालायला मुश्किल होतं आणि पूर्णपणे स्थूलपणा, त्याचबरोबर वजन वाढलेलं असतं. मग आपल्याला पाहिजे तसे ड्रेसिंग वेअर करता येत नाही. खूप काही आपल्याला ह्या गोष्टी फेस कराव्या लागतात. आता त्यासाठी बघा, आपल्याला सर्वात प्रथम साखर बंद करायची आहे. आता उन्हाळा लागलेला आहे, साखर बंद करून तिथे मी तुम्हाला सांगितलं की उपाशीपोटी तो काढा घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर तेल मीठसुद्धा जेवढं कमी कराल तेवढं तुम्हाला वजन कमी करण्यास फायदा होईल. आता इथे मी बघा 1 आठवडा जवळपास मी तेल मीठ घेतलंच नाही. तर मी काय घेतलं, तर फक्त दही, रोजचं फ्रेश असं मटक्यामध्ये मी दही लावत होती. थोडंसं विरजण टाकायचं, मडक्याला असं आतून पूर्णपणे ते व्यवस्थित लावून घ्यायचं आणि त्यामध्ये बघा कोमट दूध ओतायचं, फ्रेश दही लावायचं आहे. आता दही पण असं लावायचं आहे की गाईचं दूध घ्यायचं आहे. गाईचं दूध पचायला हलकं असतं, म्हशीचं दूध जड असतं, त्यामुळे शक्यतो गाईच्या दुधाचा वापर करायचा आहे. तर इथे मी गाईच्या दुधाचं असं फ्रेश रोजचं मी दही लावत होती आणि ते गोड दही आणि ज्वारीची भाकरी जेवणामध्ये दुपारचं. सकाळी मी तेल मीठ न वापरता ओट्स बनवत होती. ओट्समध्ये फायबर, आयर्न भरपूर प्रमाणात असल्यामुळे पोट भरलेलं राहतं आणि खाल्लेलं लवकर डायजेस्ट होतं आणि त्याचबरोबर बघा वजन कमी करण्यासाठी खूप फायद्याचं आहे. काही गोष्टी कधी आपल्याला त्या कराव्या लागतात, काळानुसार स्वतःमध्ये बदल करावा लागतो. आता जर तुम्ही ओट्स खाल्ले तर त्यामध्ये तेल मीठ काही येत नाही, पोट भरलेलं राहतं आणि अगदी तुम्हाला दुपारपर्यंत भूक लागणार नाही. त्यामुळे नाश्त्यामध्ये तुम्ही ओट्स घ्यायचे आहेत. दुपारच्या जेवणामध्ये बघा मी दही आणि भाकरी खाल्लेली आहे. फक्त तेल मीठ बंद करून दही, रोजचं गोड दही आणि ज्वारीची भाकरी बनवून मी घेत होती. जरी घरातल्यांसाठी मी चपाती बनवली सकाळची टिफिनला, तरी पण मी माझ्यासाठी छोटी भाकरी बनवत होती आणि दही आणि भाकरी. त्याच्याबरोबर संध्याकाळचं इव्हिनिंगला जर मला भूक लागली तर छोट्या भुकेसाठी मी एखादं फ्रूट, ॲपल, संत्र, पेरू किंवा असं मी सीझनल फळं, द्राक्ष वगैरे अशी रसाळ फ्रूट मी खात होती किंवा मग सॅलड. आणि त्याचबरोबर मी तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं की बघा गावठी चणे वगैरे, शेंगदाणे रात्रीचे भिजत घालायचे, मूग मिक्स आणि त्याची पण चणा चटपट अशी सॅलड घालून ते सुद्धा तुम्ही दही वगैरे मिक्स करून ते तुम्ही खाऊ शकता नाश्त्यामध्ये. तेल मिठाचा वापर करायचा नाही. तेही तुम्ही बघा पोट भरलेलं राहतं, भरपूर सारं शरीराला प्रोटीन मिळतं, ताकद मिळते. तर असं तुम्ही घ्यायचं आहे. आता इथे बघा माझ्यासाठी आणि सरांसाठी मी इथे ओट्स बनवलेले आहे. मसाला ओट्स, दुधातले ओट्स, तुम्हाला पाहिजे तसं ओट्स चिला वगैरे तुम्ही बनवू शकता. अजिबात तेल मिठाचा वापर, त्याच्यामध्ये तेल नाही, मीठ नाही, फक्त पाण्यामध्ये थोडंसं बॉईल करायचं आणि लगेच ते खायला घ्यायचं आहे. अगदी 5 मिनटंसुद्धा लागत नाहीत, एवढं ते हेल्दी आहे आणि त्याचबरोबर बघा पोट भरलेलं राहतं. आता ही सवय झाली आणि मी ती सवय केलेली आहे. बाकी मी शरीराचे अजिबात लाड किंवा चोचले असे पुरवत बसली नाही. जेवढं मला हेल्दी खाता येईल तेवढं मी खाण्याचा प्रयत्न केला आणि महिन्यात मी 5 किलो वजन कमी झालं माझं. तर अजूनही मला 2 किलो कमी करायचं आहे. आपलं वय आणि उंचीनुसार आपण आपलं वजन कमी करून मेंटेनमध्ये ठेवायचं आहे. जेंट्स असू द्या किंवा लेडीज असू द्या, जर तुमचं पोट साफ होत नसेल, नेहमी फुगल्यासारखं वाटतंय, तर गॅस, ढेकर, ॲसिडिटी, पोट साफ होत नाही आहे, तर त्यांनी कितीही वजन कमी करण्याचा प्रयत्न केला ना तरी ते वजन काही कमी होणार नाही आणि नेहमी पोट फुगल्यासारखंच वाटतं. का तर आपण खूप जास्त हेवी जेवण घेतो, जे पचन होत नाही किंवा जर सारखं खात राहिल्याने सुद्धा पोट फुगलं जातं. कारण आपण जेव्हा
जे काही खातो, नाश्ता असू द्या किंवा तुमचं जेवण, तर ते जेवल्यानंतर खाल्ल्यानंतर ते पूर्ण पचन झाल्यानंतरच तुम्हाला दुसरं जेवण घ्यायचं आहे. समजा नाश्ता केला तर दुपारचं जेवण ते पहिलं तुम्ही जेव्हा नाश्ता करताय ते नाश्ता पूर्ण पचन झाल्यानंतरच तुम्हाला दुपारचं जेवण घ्यायचं आहे. म्हणजे पोट जेव्हा मागेल, जेव्हा तुम्हाला भूक लागेल तेव्हाच तुम्हाला खायचं आहे थोडक्यात. तर बघा, काहींना सारखं सारखं खाण्याची सवय असते आणि विनाकारण भूक नसतानाही सारखं खाणं हे खूप चुकीचं आहे. तर तसं बघायला गेलं तर तसं खाल्लं नाही पाहिजे. सारखं सारखं जेव्हा भूक लागेल तुम्हाला तेव्हाच तुम्ही खाल्लं पाहिजे आणि असं तुम्ही वेळा ठरवून घेतल्या पाहिजे. बऱ्याच वेळेला काय होतं की आपण अशा आपल्याला सवयी असतात ना, त्या सवयींनीच आपलं वजन वाढलं जातं. त्यामुळे ह्या सवयी पहिले आपल्याला बंद करायच्या आहेत. त्यामुळे सारखं न खाता तुमचं पोट मागेल, तुम्हाला पूर्ण भूक लागेल तरच तुम्ही खायचं आहे. तर फ्रेंड्स, दही खाल्ल्याने पोट साफ होतं, पचनक्रिया सुधारते आणि शरीराला थंडावा मिळतो, हलकं हलकं वाटतं. त्यामुळे रोजच्या जेवणामध्ये 1 वाटी दही तरी खायचं आहे आणि ते पण फ्रेश दही. आंबट दही न खाता तुम्ही फ्रेश दही लावायचे सकाळी आणि ते दुपारच्या जेवणामध्ये किंवा रात्रीचं जर तुम्ही लावलं तर सकाळी तुम्ही खायचं आहे. असं तुम्ही दही रोजचं फ्रेश लावून खा. आणि अशी ज्वारीची भाकरी, याने बघा झटक्यात तुमचं वजन कमी होईल. ज्यांचे खूप जास्त फॅट्स आहेत बॉडीमध्ये, खूप जास्त वजन कमी करायचे, त्यांना 20, 25, 30 किलो आणि खूप जास्त वजन वाढलेलं आहे, तर त्यांनी असं हे ठेवायचे आहेत सवयी आणि हे रुटीन फॉलो करा तुम्ही. तर दही भाकरी तुम्ही रोजच्या जेवणात सकाळी नाश्त्यामध्ये ओट्स किंवा चणे, शेंगदाणे, मूग वगैरे असं भिजत घालून तुम्ही चणा चटपट असं सॅलड घालून सुद्धा दही घालून ते खाऊ शकता नाश्त्याला किंवा ओट्स खाऊ शकता. भरपूर ऑप्शन असतात. मूग डोसा असतो किंवा जर इडली सांबार केलं तर ते पण तुम्ही क्वांटिटीमध्ये सकाळच्या नाश्त्यामध्ये तुम्ही खाऊ शकता आणि दुपारच्या जेवणामध्ये दही भाकरी खायची आहे. शक्यतो तुम्ही तेल मीठ जेवढं कमी कराल आणि बाहेरचे तळणीचे पदार्थ, त्यानेच तुमचं पटकन झटक्यात वजन कमी होईल. आता मी रोजच्या जेवणामध्ये दही आणि भाकरीच दुपारची घेत होती. असं मी 1-8 दिवस केलं. 1-8 दिवस मी चपाती पूर्णपणे बंद केली. त्याचबरोबर 1-8 दिवस मी फक्त फ्रूट, त्याचबरोबर बघा सॅलड आणि असं कोशिंबीर वगैरे करून चणा चटपट वगैरे हे खाऊनच मी माझं वजन कमी झालेलं आहे. आणि ते मी अगदी बघा मनापासून, म्हणजे मनाशी ठरवलं आणि मी तसंच आहार घेत होती. घरामध्ये पण मी तसंच बनवत होती. त्या पद्धतीने मी ह्या गोष्टी फॉलो केल्या आणि तसं मी करत गेली आणि अचानक माझं वजन एवढं झटक्यात कमी झालेलं आहे. तर खूप हलकं वाटतं आहे. आणि जिथं बघा तुम्हाला स्वतः काही फिजिकल ॲक्टिव्हिटी करता येतील त्या तुम्ही करायच्या आहे. दिवसभर हालतं चालतं शरीर ठेवायचं आहे. शक्यतो तुम्ही बघा जरी तुम्हाला सकाळी वॉकला किंवा एक्सरसाइज नाही जमत तर तुम्ही दिवसभर असं हलतं चालतं शरीर ठेवायचं आहे. संध्याकाळचं किंवा सकाळचं तुम्ही दिवसभरामध्ये अगदी अर्धा तास तरी चालायचं आहे. नाही चालणं होत नसेल चालणं तर तुम्ही व्यायाम तरी करायचा आहे. फिजिकल ॲक्टिव्हिटी करायचीच आहे. त्यानेच तुमचं बघा खाल्लेलं अन्न डायजेस्ट होईल, पचनक्रिया सुधारेल आणि पटकन तुमचं वजन कमी करण्यास मदत होईल. आता मी तुम्हाला कोमट पाण्याबद्दल पण सांगितलेलं आहे बघा. तोंड न धुता सकाळी कोमट पाणी घ्यायचं. ते ऐकायला क्षुल्लक वाटतं, पण तुम्ही ती सवय जर केली, रोज जर तुम्ही घेत असाल तर बेस्ट आहे. आणि जे कोणी घेत नाही त्यांनी आजपासून सुरुवात करा. कोमट पाणी घेतल्याने पोट साफ होते, शरीरातील सूज कमी होते आणि आपल्या आतली जी सिस्टीम आहे ती नीट काम करायला लागते. त्यामुळे कोमट पाणी रोज सकाळी घेतलं तर बघा तुम्हाला अगदी पोट साफ होऊन तुम्हाला हलकं वाटेल. आणि तुम्ही काही खाल्लं तरी बघा अगदी तुमची पचनक्रिया व्यवस्थित सुरळीत होते, म्हणजे ते पटकन डायजेस्ट होतं. काही खाऊ द्या तुम्ही. आणि त्याचबरोबर बघा शक्यतो तुम्हाला ह्या गोष्टी ठरवूनच करायच्या आहेत. आपण बोलतो ना की एखादी गोष्ट जर मनाशी ठरवली तर ती आपण करतोच. तर तुम्ही ह्या जर सवयी केल्या तर तुम्ही त्या केल्याबिगर जर राहणार नाहीत बघा. आणि आता सकाळचं कोमट पाणी किंवा तांब्याच्या भांड्यातलं पाणी पिलं तर ते आपल्या शरीरासाठी खूप म्हणजे इफेक्टिव्ह आहे ते पाणी. आणि सकाळी लवकर उठायचं आहे. त्याचबरोबर तुम्ही हलकेसे व्यायाम करायचे. त्यानंतर बघा तुम्ही थोडंसं वॉक किंवा तुम्ही व्यायाम जर केला तर तुमची बॉडी बघा अगदी फ्लेक्झिबल होते आणि तुम्ही आतूनच तुम्हाला असं फिट आहात तुम्ही असं जाणवायला लागतं तुम्हाला. त्यामुळे ह्या सवयी तुम्ही पहिल्या करायच्या आहेत. जेव्हा आपलं शरीर नीट काम करायला लागतं तेव्हाच आपलं वजन आपोआप कमी व्हायला लागतं.
आता दुपारच्या जेवणात तर मी सांगितलं दही भाकरी खायचे. त्यानंतर बघा, जर तुम्हाला संध्याकाळची इव्हिनिंगला भूक लागली तर तुम्ही चहा, खारी, टोस्ट, बटर घेण्यापेक्षा तुम्ही गुडदाणे घ्या, फुटाणे घ्या. त्याचबरोबर बघा, तुम्ही असं बॉईल केलेले चणे किंवा राजमा, सोयाबीन वगैरे असतं, तर त्याचंही तुम्ही काही असं छोटासा नाश्ता इव्हिनिंगला बनवू शकता. मूग डोसा वगैरे, किंवा नुसते बॉईल करून तुम्ही चणे आणि शेंगदाणे जरी खाल्ले, त्यामध्ये सॅलड ॲड करून थोडंसं दही किंवा लिंबू पिळायचं, कोथिंबीर वगैरे घालून, तर खूप छान लागतं. आणि त्याचबरोबर बघा, आपल्याला ज्या सारख्या खाण्याच्या क्रेविंग्स असतात त्या आपोआप कमी व्हायला लागतात. आणि ह्या सवयी आपण जेव्हा करतो ना, तेव्हाच आपल्याला हलकं वाटतं आणि नंतर मग वजन कमी होतं आणि सर्वात शेवटी आपलं पोट कमी होतं. आणि दिवसभरामध्ये हलतं शरीर ठेवायचं. मेड न ठेवता तुम्ही घरातील, जर हाऊसवाईफ असेल तर घरातली सगळी कामं हळूहळू करा, पण दिवसभरात तुम्ही अशी कामं करू शकता. तर तिथे मला असं वाटतं की जेव्हा आपण फिजिकल ॲक्टिव्हिटी करतो तेव्हा आपलं शरीर हलतं राहतं, बॉडी ॲक्टिव्ह राहते आणि आपल्याला थकवा, आळस, कंटाळा जाणवत नाही. आणि जर आपण आळस केला कुठल्या गोष्टीचा किंवा एखाद्या गोष्टीचा जर आपण कंटाळा केला, तर ती गोष्ट आपण कंटाळाच करतो आणि ती गोष्ट करतच नाही. आणि नंतर मग आपण काय करतो की एका जागी सतत बसतो किंवा मग सारखं काही ना काही खात बसतो. आणि दुपारची झोप पण 2-2, 3-3 तास काही जण घेतात, तर ती झोप बंद करा तुम्ही. दुपारची झोप न घेता तुम्ही काही ना काही बघा, रीडिंग करा, एखादा मूव्ही बघा, किंवा काही ना काही तुम्ही घरामध्ये एखादी रेसिपी बनवा. घर साफसुथरं क्लीन असं ठेवा, किंवा साफसफाई क्लिनिंग करा, किचन क्लिनिंग वगैरे, अशा ह्या गोष्टी तुम्ही करत राहा. हाऊसवाईफ जरी असाल तरी घरामध्ये भरपूर सारी कामं असतात, काढली तर खूप असतात, नाही तर मग काहीच नसतात. त्यामुळे असं हलतं जर शरीर ठेवलं, आपल्या कामामध्ये जर आपण व्यस्त राहिलं, तर डोक्यामध्ये नको ते विचार येत नाहीत. आणि खरं सांगायचं म्हटलं तर अति टेन्शन, अति विचार केल्यामुळे सुद्धा वजन वाढलं जातं आणि एक करून आजार जडले जातात. त्यामुळे फार लोड घेऊ नका, कुठल्याही गोष्टीचं टेन्शन न घेता तुम्ही रिलॅक्स राहा आणि नेहमी स्वतःला आनंदी कसं राहता येईल हे पहा. स्वतःच्या कामामध्ये, स्वतःच्या याच्यामध्ये, फॅमिलीमध्ये तुम्ही बिझी राहा. तुमचं मन आनंदी असेल तर तुमचा फ्रेश चेहरा राहतो आणि टवटवीत दिसायला लागाल तुम्ही. आणि त्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही फॉलो करायच्या आहेत. तर मी तुम्हाला बऱ्याचशा सवयी सांगितल्या, त्याचबरोबर पॉझिटिव्ह टिप्सही सांगितलेल्या आहेत, वेट लॉस टिप्स, ह्या तुम्ही फॉलो करा आणि असं रुटीन ठेवा तुम्ही. तर तुमचं वजन काय अगदी तुम्ही बघा 1-8 दिवसातच फिट दिसायला लागाल. त्याचबरोबर दुपारची झोप बंद करा, तेलकट पदार्थ, फास्ट फूड, रात्रीचं जागरण, खूप उशिरा जेवायचं आणि रात्रीचं अगदी बघा मोबाईल घेऊनच आपण झोपतो, तर त्यानेसुद्धा आपल्या चेहऱ्यावर, आपल्या डोळ्यांवर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे फार मोबाईलसुद्धा कामानिमित्तानेच घ्या, फार मोबाईलसुद्धा अगदी झोपताना बघू नका. आणि रात्री लवकर झोपून सकाळी लवकर उठा. ह्या जर तुम्ही गोष्टी फॉलो केल्या किंवा ह्या सवयी जर स्वतःला लावल्या, तर तुम्ही 8 दिवसातच बदलून जाल बघा. आता मी बघा जवळपास ही जी सगळी माझी तयारी चालली आहे, ही सगळी आठवडेभराची किंवा 15-20 दिवसासाठी मी अशा पावडरी करून ठेवते की जेणेकरून माझं काम हलकं होईल. आता वेलची पूड किंवा डाळ तांदळाची पावडर करून ठेवली तर पटकन भाजी शिजायला टाकली तर वाटण्याचीही गरज पडत नाही. त्याचबरोबर असं धने वगैरे भाजून त्यामध्ये बेडगी मिरची भाजली, गरम मसाला भाजला, त्याचा असा मसाला करून ठेवला. तर असं नॉनव्हेजसुद्धा मी अधूनमधून आठवड्यातून 2दा मी करत होती. त्यानेसुद्धा बघा शरीराला एनर्जी येते, प्रोटीन आपल्या शरीरामध्ये जातं आणि त्याचबरोबर शरीराला ऊर्जा मिळते आणि एक ताकद येते. वाढत्या वयामध्ये आपल्याला आहाराची सुद्धा चांगल्या अशी गरज असते, पौष्टिक आहाराची. त्यामुळे जर नॉनव्हेज खात असाल तुम्ही तर चिकन, मटण, अंडी तुम्ही खात चला, त्याचं सूप घेत चला. तर असं सुद्धा बघा मी असं हे मसाला करून ठेवते. म्हणजे चिकन किंवा मटण वगैरे आणलं तर असं मॅरिनेट करायचं आणि नुसतं बॉईल करून त्याचं सूप वाटीभर घ्यायचं. त्याने पण शरीराला खूप सारी ताकद येते, म्हणजे ऊर्जा मिळते, शरीरामध्ये प्रोटीन जातं. त्यामुळे आपण आहारसुद्धा असा घ्यायचा आहे की तो आपल्या शरीरासाठी खूप फायद्याचा राहील. अगदीच तेलकट खायचं किंवा बाहेरचं सारखं खाणं किंवा घरामध्ये सुद्धा सारखं गोड वगैरे खाणं, ह्या जर सवयी तुम्ही बंद केल्या तर बघा तुम्हाला तरच फायदा होईल शरीराला. वजन कमी करण्यास तुम्हाला तेव्हाच मदत होईल जेव्हा तुम्ही ह्या चांगल्या सवयी स्वतःला लावाल. तर मी असं बघा आता हे सगळं मी अशी तयारी करून ठेवते आठवड्याभराची, म्हणजे पटकन असं घेता येतं आणि पटकन आपल्याला करता येतं. आता तुम्ही स्टार्टिंगला पाहिलं की मटकी, मूग वगैरे हे मी अल्टरनेट असा आज मटकी मी भिजत
भिजायला घातली तर उद्या मूग किंवा उद्या मिक्स धान्य घालायचं, कडधान्य भिजायला. त्यांना सगळ्याला मोड आणायचे, सगळी मिक्स याचं कडधान्याचं उसळ बनवायची किंवा मग चणा चटपट बनवायची. असं मी घेते. ज्वारीची भाकरी, दुपारच्या जेवणामध्ये दही, म्हणजे तेल मिठाचा वापर मी केलाच नाही आणि असं मी बनवलं. आणि चिकन अंडी जरी आपण हे केले, अंडी जरी बॉईल करून, आता उन्हाळा आहे त्यातला पिवळा भाग अवॉइड करायचा, व्हाईट भाग फक्त बॉईल करून तुम्ही ते नाश्त्यामध्ये सकाळचं घेऊ शकता किंवा रात्रीचं जरी तुम्हाला सहन होत असेल तर तुम्ही रात्रीसुद्धा खाऊ शकता. तर असं मी म्हणजे नॉनव्हेज पण खाल्लं. त्याचबरोबर मी दुपारच्या जेवणामध्ये दही भाकरी जास्त घेतली आणि रात्रीचं मी अगदी बघा भात पूर्णपणे रात्रीचा स्किप केला 1-8 दिवस. आणि त्यानंतर रात्रीच्या जेवणामध्ये मी दलिया म्हणजे गव्हाची लापशी, तर तीसुद्धा मी वाटीभर अशी खात होती की जेणेकरून त्यामध्ये तेल मिठाचा वापर येणार नाही आणि थोडासा गूळ टाकत होती, म्हणजे शरीराला ऊर्जा पण मिळत होती आणि आपल्याला विकनेस पण जाणवायला नको, कारण शरीराला आपल्याला सगळ्याची गरज असते. त्यामुळे आहारातूनच आपल्याला सगळे जीवनसत्व शरीराला मिळाले पाहिजेत. तर असं मी एक ट्राय केलं 1 आठवडा आणि त्या पद्धतीने मी त्या गोष्टी फॉलो केल्या आणि त्यामुळे माझं पटकन असं वजन कमी झालं. तर खरंच ह्या जर गोष्टी तुम्ही फॉलो केल्या, असं रुटीन ठेवलं तर तुमचं नक्कीच 5 ते 7 किलो वजन कमी होऊ शकतं. त्यापेक्षा जास्तही होऊ शकतं किंवा त्यापेक्षाही कमीही होऊ शकतं, कारण प्रत्येकाची शरीराची जडणघडण ही वेगवेगळी असते. कोणाचं झपाट्याने वजन वाढतं तर कोणाचं झपाट्याने कमी होतं, कोणाचं हळूहळू वाढतं आणि हळूहळू कमी होतं. तसंच माझं आहे, हळूहळू वाढतं आणि हळूहळू कमी होतं. पण मी ह्या गोष्टी फॉलो केल्या आणि मनाशी ठरवलंच की नाही ह्या गोष्टी मी फॉलो करून वजन कमी करणारच आणि खरंच माझं वजन कमी झालं. मला खरंच खूप छान वाटतं, आतून खूप छान फ्रेश फील जाणवतं आहे आणि ॲक्टिव्ह वाटते, बॉडीला थकवा जाणवत नाही. आणि तुम्हाला माहिती आहे की मी बघा रोजचे डेली माझे रोजचे वेगवेगळे व्यायामाचे प्रकार आहे. व्यायाम केल्यानेच तुमचं शरीर फिट राहू शकतं. जरी तुम्ही कितीही डाएट करा, तुम्ही कुठलेही प्रॉडक्ट घ्या, जर तुम्ही व्यायाम केला नाही तर तुमचं शरीर फिट राहू शकत नाही. शरीराला फिट राहण्यासाठी व्यायामाची गरज आहे. त्यामुळे व्यायाम हा आपल्या डेली रुटीनमध्ये आपण रोजचा करायचाच आहे. आणि सकाळी तुम्ही जर केला ना तर खूप तुम्हाला फ्रेश वाटेल बघा, आणि ती सवयच करा तुम्ही. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगते, कारण मी त्या गोष्टी फॉलो करते, त्यामुळे मी त्याच गोष्टी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. तर अशा ह्या गोष्टी फॉलो करा. आता जरी इथे मी मुलांसाठी चपाती बनवली, आता दुपारचं पीठ शिल्लक होतं म्हणून मी मुलांना इथे चपाती बनवते, पण आमच्या दोघांसाठी मी इथे भाकरीच बनवणार आहे ज्वारीची, का आता ती पचायला हलकी आहे, ती एक सवय झाली आणि 2 टाईम चपाती नको वाटते. चपातीनीच खरं होतं पोट फुगलं जातं, वजन वाढतं. गव्हामध्ये कार्बोहायड्रेट्स भरपूर प्रमाणात आहे, त्यामुळे चपाती 1 टाईमच घ्या शक्यतो. आणि जर हाऊसवाईफ असाल, शक्य होईल तितकं तुम्ही ज्वारीचा वापर केला तर तुमचं पटकन वजन कमी होईल. आपण बघतो की अगदी 40शी नंतर सुद्धा बायका खूप असं फॅट्स वाढलेले असतात, डुलत चालतात किंवा खूप जास्त चरबी साठल्यामुळे बघा चालताना सुद्धा मांड्या त्यांच्या एकमेकांना घासतात. उन्हाळ्यामध्ये खूप त्रास होतो, हीट वाढते आणि नंतर मग BP, शुगर, कोलेस्ट्रॉल, थायरॉईड यांसारखे आजार जडतात. पिरियड्स रेग्युलर येत नाही. रेग्युलर पिरियड्स न आल्यामुळे सुद्धा चेहरा निस्तेज दिसतो, चेहरा असा टवटवीत तजेलदार दिसत नाही, सुरकुत्या दिसायला लागतात. त्यामुळे असे हे आजार जडण्यापेक्षा तुम्ही असा व्यवस्थित जर पौष्टिक आहार घेतला, वजन मेंटेन ठेवलं तर नक्कीच त्याचा फायदा होईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पॉझिटिव्ह आणि वेट लॉस भरपूर अशा टिप्स आणि सवयी दिलेल्या आहेत, त्या नक्की फॉलो करा. माझा व्हिडिओ मी इथंच एंड करते. आय होप आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. थँक्यू.